1. शुक्र पर्वत हा अंगठ्याच्या पायथ्याशी स्थित असतो आणि त्याला जीवनरेषेने वेढलेले असते. हस्तरेषा मधील सर्व आरोहापैकी शुक्र आरोह हा तळहातावरती सर्वात जास्त क्षेत्र सूचित करतो. 2. शुक्राचा आरोह प्रणय, प्रजनन, शारीरिक स्वरूप, विवाहाची स्थिती, उदाहरता, फॅशन, ऊर्जा, विलास, जीवन, आकर्षण, उबदार स्वभाव, संगीत कला, चित्रकला, उत्कटता, सहानुभूती, करुणा यांचे प्रतिनिधित्व करतो. 3. शुक्राचा आरोह प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकतो. शुक्राच्या आरोहाचा चांगला अंदाज घेण्यासाठी त्वचेचा पोत, उंचवटा, जीवनरेषेची वक्रता, शुक्र पर्वतावरील सकारात्मक आणि नकारात्मक चिन्हे तपासणे आवश्यक आहे. 4. जेव्हा शुक्र उंचावटा विकसित प्रमाणात आणि कोणत्याही दोषाशिवाय असतो तेव्हा माउंटची ताकद वाढते आणि शुक्राचे प्रमुख आरोह चांगला आहे हे सूचित होते. 5. सुविकसित शुक्र पर्वत आणि हातांचा गुलाबी रंग असलेली व्यक्ती सकारात्मक ऊर्जेने भरलेली असते आणि तिच्याकडे मजबूत आकर्षण शक्ती असते. 6. अशी व्यक्ती करिश्माई, प्रेमळ, उदार, सौंदर्य प्रेमी आणि आनंद शोधणारी व्यक्ती असते. बहुतेक वेळा प्रेम आणि नातेसंबंधात या व्यक्तीला यश मिळते. 7. क्रिएटिव्हिटी आणि प्रणय याचा अशा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावरती खोलवर परिणाम दिसून येतो. अशी व्यक्ती सुख सुविधांयुक्त विलासी आयुष्य जगते. 8. जर शुक्र पर्वत सपाट असेल तर अशा व्यक्तीकडे शारीरिक शक्ती कमी असते. प्रेम जीवनात खूप त्रास होतो. अर्थपूर्ण संबंधांमध्ये समस्या येऊ शकतात. लाजाळूपणा आणि संकोच स्वभाव असतो. 9. शिवाय त्याला किंवा तिला आजार होण्याची शक्यता असते. वैवाहिक नातेसंबंधांमध्ये अनास्था असते. वैवाहिक जीवनातील दुःख किंवा जोडीदाराचे लक्ष वेधून घेण्यास ते असमर्थ ठरतात. श्रोते हो, पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये न विसरता श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. 10. शुक्र पर्वत जर का अतिविकसित असेल तर अन्न, भौतिक वस्तू, पेय यांचे अनियंत्रित भूक दर्शवते. अशा व्यक्ती यांच्या कामवासना पूर्ण करण्यासाठी कोणत्याही स्तरावरती चुकू शकते. 11. नातेसंबंधात अशा व्यक्ती सहसा स्वार्थी आनंद शोधण्याच्या प्रवृत्तीमुळे आनंदी असते, पण दुसऱ्यांना आपण किती दुःखी आहोत हे दाखवून एक्स्ट्रा अफेअर करू शकतो. 12. अनेकदा अशी व्यक्ती फक्त स्वतःचाच विचार करते. वैवाहिक संबंधांमध्ये सुद्धा अशी व्यक्ती स्वतःचाच विचार करत असते, त्यामुळे समोरचा पार्टनर अनेक वेळेला अशा व्यक्तींकडून सॅटिस्फाईड नसतो. 13. शुक्र पर्वतावर त्रिकोण असेल तर अशा व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत अत्यंत पद्धतशीर आणि विश्लेषणात्मक बनतात. वचनबद्धतेपूर्वी कोणत्याही नात्यांमध्ये पुढे जाण्यापूर्वी ते नाते विचार करून पडताळून पाहतात आणि मग पुढे जायचं की नाही हे ठरवतात. 14. असे लोक खूप नम्रपणे बोलतात, आकर्षकपणे बोलतात, मोहक असे यांचे व्यक्तिमत्व असते. त्यांच्यामध्ये विरुद्ध लिंगाविषयी आवड असते. दीर्घ दृष्टिकोनातून परिस्थितीचा कसून परीक्षण केल्यानंतर भावना प्रदर्शित केल्या जातात. हे एक विवाहासाठी भाग्याचे लक्षण आहे, कारण ते आपला पार्टनर पडताळून घेतात, तपासणी करतात आणि मगच नाते पुढे नेतात. 15. शुक्र पर्वतावर जर तारा चिन्ह असेल तर अशी व्यक्ती कलात्मक, प्रतिभावान, डिझायनर, सर्जनशील, रोमॅन्टिक स्वभावाचे असते. सामान्यतः शुक्र पर्वतावरती स्थित तारा जोडीदाराकडून अविश्वसनीय समर्थन, वैवाहिक इच्छांची पूर्ती. 16. भाग्यवान, विवाह, आत्मविश्वास, प्रेमाच्या बाबतीत आनंद, जाहिरात, उद्योगात प्रसिद्धी सूचित करते. असे चिन्ह अनेकदा शिल्पकार, फॅशन डिझायनर, ज्वेलरी डिझायनर, मेकअप आर्टिस्ट, न्यूज अँकर यांच्या हातावरती पाहिले जाते. 17. शुक्र पर्वतावरील चौकोन व्यक्तीला वासना, लैंगिक रोग, त्रासदायक सापळा आणि विरुद्ध लिंगाच्या बदनामीपासून वाचवतो. 18. शिवाय एखाद्याच्या आयुष्यात कधीतरी नातेसंबंधांमध्ये असंतोष निर्माण झाला असेल तरी तो विवाह पुन्हा रुळावर आणतो आणि त्याला घटस्फोट घेण्यापासून वाचवतो. 19. जर हा चौकोन जीवनरेषेच्या जवळ असेल तर विशिष्ट वयात काही कारणामुळे बंदिस्त किंवा सामाजिक कट ऑफ दर्शवतो. 20. शुक्र पर्वतावरील क्रॉस चिन्ह हे अशुभ चिन्ह आहे. एखाद्या व्यक्तीला त्याच्या प्रेम जीवनात सतत दुःख, अपयश यांचाच सामना करावा लागतो. 21. जोडीदाराकडून फसवणूक होण्याची आणि लैंगिक संसर्ग होण्याची शक्यता आहे. 22.
अशा व्यक्तींना विपरीत लिंग व्यक्ती बरोबर भावनिक बंध जोडणे कठीण जाते आणि आदर नसल्यामुळे वैवाहिक समस्या उद्भवतात. 23. जर शनी रेषा कमकुवत असेल आणि शुक्राच्या मोठ्या पर्वतावरील क्रॉस चिन्ह शेजारी हृदयाची रेषा साखळीने बांधलेली असेल किंवा बेटांनी भरली असेल तर शुक्र पर्वताशी संबंधित करिअरमध्ये सतत अडथळे आणि आर्थिक अडचणी येतात. 24. शुक्र पर्वतासोबतच गुरुपर्वतावरती जर क्रॉस असेल तर या चिन्हांचा नकारात्मक प्रभाव कमी होतो. विवाह जीवनात मानसिक शांती असते. 25. शुक्र पर्वतावरील मंदिराचे चिन्ह अस्तित्वात नसते. 26. शुक्र पर्वतावरील बेट मत्सरी स्वभाव किंवा मत्सरी शत्रू किंवा नातेवाईक दर्शवतात. 27. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी वारंवार वाद होतात, अनेक वेळेला विवाहामध्ये विलंब सुद्धा होतो. स्त्रियांच्या हातामध्ये असे चिन्ह असल्यास अकाली रोजनिवृत्ती, लैंगिक अवयवांमध्ये कमकुवतपणा किंवा कमी शुक्राणू संख्या देखील असू शकते. 28. शुक्र पर्वतावरील तपकिरी तीळ शरीरातील उष्णता वाढणारी शारीरिक उत्कटतेमध्ये व्यक्तीचे आत्मनियंत्रणाचा अभाव दर्शवते. 29. शुक्र पर्वतावरती ध्वज सूचित करते की अशा व्यक्तीला विरुद्ध लिंगाच्या मदतीने जागतिक मान्यता आणि आर्थिक यशप्राप्ती होते. 30. अशी व्यक्ती लोकप्रिय होते. हे अद्वितीय कलात्मक प्रतिभा, अभिनय कौशल्य आणि अतिशय आनंददायी गायन आवाज असलेल्या व्यक्तीला व्यक्तीच्या हातावरती दिसून येते. 31. वरील कमळाचे चिन्ह सकारात्मक संकेत मानला जातो. हे वैवाहिक आनंद, जोडीदाराकडून बिनशर्त प्रेम, सुंदर आणि आकर्षक व्यक्तिमत्व, शुद्ध आत्मा याचे वचन देते. 32. सेलिब्रिटी, वास्तुविशारद, संगीतकार, कॉस्ट्युम डिझायनर, चित्रपट दिग्दर्शक अशांच्या हातावर असे हे शुभचिन्ह दिसेल. 33. शुक्र पर्वतावरील काळा तीळ प्रजनन प्रणाली, प्रोस्टेट ग्रंथी किंवा कमकुवत गरजा, गर्भाशयातील समस्या दर्शवते. 34. हे प्रेम प्रकरणांमध्ये मोठ्या फसवणुकीचे सुद्धा स्पष्ट चिन्ह आहे. 35. विरुद्ध लिंग किंवा विवाहबाह्य संबंधांमध्ये व्यक्ती गुंतू शकते आणि जर का दोष येत असेल तर घाणेरडे डावपेच आणि हेराफेरी सुद्धा अशा व्यक्ती करू शकतात. 36. शुक्र पर्वतावरील काळा तीळ छुपा भावनेत अपघात आणि रोमॅन्टिक कनेक्शन, जवळीक आणि अर्थपूर्ण नातेसंबंध नसल्यामुळे खऱ्या प्रेमाची किंवा आपुलकीची इच्छा सुद्धा दर्शवते. 37. शुक्र पर्वतावरील आडव्या रेषा समृद्धी दाखवू शकतात, तुमचा प्रॉपर्टी सुद्धा दर्शवतात. काही वेळेला जर का या रेषांना क्रॉस असेल तर ते मानसिक त्रास सुद्धा दर्शवतात. 38. जेव्हा शुक्र पर्वतावर आडव्या आणि उभ्या रेषा एकमेकांना छेदतात तेव्हा दाखवल्याप्रमाणे जाळी तयार होते आणि हे चिन्ह व्यक्तीच्या जीवनात गोंधळ दर्शवते. 39. जर का इथे एकच उभी रेषा असेल तर अशा व्यक्तीला सकारात्मक नात्यासंबंध, अनोळखी व्यक्ती आणि कुटुंबासह मजबूत विरुद्ध लिंगाला आकर्षित करण्याची एक नैसर्गिक शक्ती असते. यांना सुंदर जोडीदाराचा आशीर्वाद मिळतो. 40. जर का अंगठ्याखाली साखळी असेल तर कुटुंबाशी मजबूत संबंध दर्शवतात. जर ही साखळी तुटलेली असेल तर कुटुंबामध्ये मतभेद दर्शवते. कौटुंबिक रिंग मध्ये ब्रेक हे त्या कालावधीत कुटुंबातील सदस्यांमधील तणावाचे लक्षण आहे. 41. त्रिशूल असलेल्या व्यक्ती विलासपूर्ण जीवन जगतात, विदेश ठिकाणी राहतात, उच्च गुणवत्तेचे जीवनशैली, नातेसंबंध मध्ये चमकदार संवाद करतात. श्रोते हो, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.